येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूर महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी पालकमंत्र्यांचा हा फंडा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्यभरातील 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सोलापूर महापालिकेत येऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शिवाय 154 कोटी रुपयांच्या विविध कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन केलं. आजवर तीनही आमदार पालकमंत्र्यांसमवेत क्वचितच दिसून आले. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख या दुरावलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना गोंजारण्याचं काम सुरू केलंय. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही. ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदारांच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे. सकाळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात त्यांनी विविध कामांचं उद्घाटन केलं. विजयकुमार देशमुख यांचं भरभरून कौतुकही केलं. दुपारी महापालिकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुभाष देशमुख यांचं देखील कौतुक केलं. देवेंद्र कोठे यांचंही त्यांनी भरभरून कौतुक केलं. भाजपचे तीनही आमदार ताकदवान आहेत. बाहेरच्या नेत्यांची गरज नाही. तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत. या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही. महायुती करून निवडणूक लढवायची की स्वबळावर याबाबत तीनही आमदार तसंच शहराध्यक्ष रोहिणी तळवकर निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार शहराध्यक्षांनी इथल्या तिन्ही आमदारांना पक्षाने दिलेले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी अब की बार सोलापूर महानगरपालिकेत 75 पार असा नारा दिला. पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आम्ही मिळवू आणि आमचं टार्गेट आहे अब की बार 75 पार. 102 जागांसाठी 1200 अर्ज भाजपकडे आले आहेत. त्यामुळे हे तीनही आमदार मिळून कोणाला तिकीट द्यायचं हे ठरवतील असंही त्यांनी सांगून टाकलं. एका प्रभागामध्ये किमान 10 इच्छुक आमच्याकडे आहेत. त्यामुळे आता तिकीट कोणाला मिळणार यासाठी इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या आणि मूळ भाजपमध्ये असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना चांगलंच टेन्शन आलंय. एकूणच आज पालकमंत्र्यांनीही तीनही आमदारांना महापालिका निवडणूक स्वबळावर जिंकायची असाच संदेश देण्यासाठी त्यांचं कौतुक सुरू केलंय. राज्यभरातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी होणार मतदान. 16 जानेवारीला मतमोजणी. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरणं सुरू होणार. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी भाजपकडे आले तब्बल 1200 उमेदवारी मागणीचे अर्ज. तिकीट देताना नेत्यांची होणार दमछाक. राज्यातील 29 महापालिकांमध्ये आहेत 3,48,00,000 मतदार. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले 1,96,605 कर्मचारी. सोलापूर महापालिका ही ड वर्ग महापालिका असल्यामुळे उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा आहे 9 लाख रुपये. सोलापूर महापालिकेनं शहरातील प्रमुख 14 रस्त्यांवरील 30 किलोमीटर लांबीची धूळ रोड स्वीपरच्या सहाय्यानं उचलणार. 1,30,00,000 रुपयांचे टेंडर मिळाले बीव्हीजी कंपनीला. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222.
सोलापूर शहरातील सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख दिवसांमध्ये रंगणार निवडणुकीचा प्रचार. 14 जानेवारी रोजी सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा आणि 15 जानेवारी रोजी महापालिकेच्या निवडणुकीचं मतदान. आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून अक्कलकोट रोड MIDC मध्ये विविध विकास कामं करण्यासाठी शासनाकडून 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर. सोलापूर महापालिकेसाठी 13 घंटा गाड्या आणि 1 रोड स्वीपरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं लोकार्पण. माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश कधी होणार या प्रश्नावर पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, त्याबाबत आमदार सुभाष देशमुखच निर्णय घेतील. सोलापूर महापालिका आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यात इंदिरा गांधी पार्क स्टेडियम बद्दल झालेल्या कराराचा मुद्रांक शुल्क महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन भरेल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंचकट्टा या ठिकाणी सिद्धेश्वर यात्रा कमिटीच्या कार्यालयाचा झाला शुभारंभ. सोलापूर शहरात आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता जिकडे तिकडे लावण्यात आलेले फुकटातील डिजिटल उद्यापर्यंत काढले जाणार. ऊस दरवाढीसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरूच. बीबी दारफळ येथील लोकमंगल कारखाना दुसऱ्या दिवशी देखील बंदच पाडला. सोलापूर महापालिकेनं पाणी पुरवठ्याच्या कामाचे 892 कोटी रुपयांचे टेंडर काढले. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, या निधीची तरतूद राज्याच्या बजेटमध्ये. सोलापूरच्या कोर्टात एकाच दिवशी लोक अदालतीत 82,846 खटल्यांपैकी 10,000 खटले निकाली. 5 कोटींचा तोडगा, 1.25 कोटींची भरपाई. कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या 11 नगर परिषदांची मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार. मतमोजणीसाठी 450 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. नगर परिषद प्रशासनाधिकारी योगेश डोके यांची माहिती. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण, आरोपी रवींद्र तारूला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी. महापालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे, सांगली आणि इचलकरंजी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं केलं उद्घाटन. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसंच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांचं केलं अनावरण. पारदर्शक निवडणुकांसाठी बॅलेट पेपरवर मतदान घ्या, जयंत पाटील यांची मागणी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.